आपण एवढे वर्ष विषयाशी खेळलो आणि मृत्यूला आमंत्रण दिलं, दारिद्र्याला आमंत्रण दिलं, रोगराईला आमंत्रण दिलं, तणाला आमंत्रण दिलं आणि आता ज्यावेळेस आपण योग्य रस्त्याला लागलो, रोगराई दिसेना आणि तणही दिसेना, सुख दिसायला लागलं ना आणि सुख दिसायला लागलं. बरं, शेजारच्या वावरामध्ये अजूनही दुःखाची नाही, खूप आले, बरेच रानं काढले. इकडून बी दुःख आहे, तिकडून बी. आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, मी सांगतो की नाशिक जिल्हा हा नाशिकची द्राक्ष म्हणून ओळख आहे आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आता शेवटच्या घटका मोजतंय. या वर्षीच्या पावसाळ्याने द्राक्ष बागायतदारांना त्यांची जी खरी ओळख आहे ती करून दिली का जर परिस्थिती बिघडली तर तुमची परिस्थिती काय होऊ शकते. बरोबर आहे. 3 वर्ष तुम्ही 25, 30, 75, 7, 8, 9 लाख रुपये कर्ज झालं, मग तुम्ही पिकवलेलं गेलं कुठं? खर्चातच गेलं ना, बाकी काय. रासायनिक वापरल्यामुळे त्याच्यात मजाच नाही आली काही, फक्त मजुरी करायची. मग तेच विचार यायचे ना काही वेळेस. आपण नुसतं कष्ट करतो पण हातात काही सापडतच. जन्माला कशाला आलोय आपण? देवानी कुठलं पाप भोगायला आपल्याला इथं पाठवलं? बरोबर आहे ना. आणि सारखी मनामध्ये काय मग चिड आणि राग असंच होतं ना, सगळं चिडचिड होती. आज ते कर्ज फिटलं तर कसं हलकं हलकं वाटतंय. आणि वरून शेती कशी आज हसरी आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्हाला तुमची मनस्थिती बदलायच लागेल. शेतकऱ्यांना पहिली गोष्ट टेक्नॉलॉजी बदला, नाही तर नका बदलू. पहिली काय बदलली पाहिजे? मनस्थिती बदलली पाहिजे. तुम्ही इकडे कसं जातच नाही ना लवकर, केमिकल जातच. पण जर समजा कमी वापरलं तरी इतकं सुंदर आहे, तर पूर्ण वापरलं तर खूपच काय होऊ शकतं.